उभी राहतो आम्हाला माहिती आमच्या माणसाचं दुःख पोटात घालून आम्हाला सांगतो तुम्ही गप्पा बसा काय करणार आम्ही 3-4 दिवस आम्ही फिरतोय रस्त्यावर पोरं बिरं घेऊन यांना लाज नको का वाटायला जरा तरी सोडून जातो जिथे आक्रमक व्हायचं तिथे आक्रमक आणि जिथे मदतीचा हात द्यायचा असतो तिथे आम्ही मदतीचा हात देतो। मागचे 3 दिवस इथे मदतीचा हात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दिला जातो। तो आक्रमक अविनाश जाधव आज आपल्या वसई विरारला पाहिजे, तो कधी पाहायला मिळेल? मला तुम्ही आजच पाहाल, कारण ही जी घटना आहे ही अतिशय दुर्दैव। आज आमचा उपशाखाध्यक्षाची मुलगी 1 वर्षाची वारली, बायको वारली, तो स्वतः गेला आम्हाला सोडून। त्याच्यानंतर आम्ही काही डोळे बंद करून बसणार नाही, खराब करणं चांगलं नाही, पण 2 दिवसाने तुम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्ताला धडा शिकवताना आम्ही दिसू। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। घटनेची पाहणी करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव आपल्या सोबत आहेत। 38 तासाहून अधिक बचाव कार्य सुरू झालं आणि त्याला यश आलं, परंतु या सगळ्या बचाव कार्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक दिनेश आहिरे हे प्रामुख्याने आपल्याला दिसले। प्रत्येक मदत त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवताना आपल्याला ते दिसले। मनसे हा पक्ष असा आहे की ज्या ज्या वेळेला आपत्काल येतो त्या वेळेला महाराष्ट्र सैनिक हा घराच्या बाहेर पडतो। जाधव साहेब, जी घटना झाली अतिशय दुर्दैवी घटना आहे। 17 जणांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे। काल आम्ही ज्या वेळेला स्मशानामध्ये होतो तेव्हा एका कुटुंबाची बॉडी आपण 3 जणांची बॉडी पहिला आपण विराटनगरला नेली, नंतर तिकडनं नारंगीला घेऊन गेलो आणि नंतर ती कातकरी पाड्यामध्ये नेली। कातकरी पाड्याची तर अवस्था एकदम दयनीय अवस्था आहे। काय तुम्हाला काय वाटतं, आता कुठेतरी मनसेला आता आक्रमक व्हावं लागेल? सर, मला वाटतं की आम्हाला जेव्हा आक्रमक व्हायचं असतं तेव्हा आम्ही आक्रमक होतो, जेव्हा मदत करायची असते तेव्हा मदत करतो। ही बिल्डिंग पडली त्याला लागून मनसेची शाखा आहे आणि आमचा तिथला दिनेश आणि आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक असेल, आमचे विनोद मोरे असतील, हे सगळे मागच्या 38 तास झाले या सगळ्या विषयात या लोकांना मदतीसाठी पुढे आहेत। आमचा कोणताच माणूस थांबलेला नाहीये। आमच्याकडनं जी काही मदत करायची ती आम्ही करतो। त्यामुळे जिथे आक्रमक व्हायचं तिथे आक्रमक आणि जिथे मदतीचा हात द्यायचा असतो तिथे आम्ही मदतीचा हात देतो। मागचे 3 दिवस इथे मदतीचा हात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दिला जातो। सर, तुमच्याच पदाधिकाऱ्यांनी दिनेशनेच गिल्सन जे आता सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना 7 दिवस अगोदर इंटिमेट केलं होतं, कारण जिन्याचा एक भाग कोसळला होता, तरी देखील त्यांनी आता दुर्लक्ष केलेलं आहे। मी आता आयुक्तांकडे चाललेलो आहे आणि याच्या बाबतीतली जो काही समाचार आहे तो आयुक्तांचा पण घेऊच आणि त्याच्यासोबत मला असं वाटतंय की ह्या लोकांना मदत पण मिळाली पाहिजे, तर त्या गोष्टीच्या बाबतीत करू। दिनेशनी जर तसं पत्र असेल तर आम्ही ताबडतोब त्यांची सस्पेंड करण्याची मागणी करणार। सर, आता ज्या स्मशानाची जी काही अवस्था आहे, या शहराची जी काही अवस्था आहे, अतिशय वाईट अवस्था आहे। 2018ला आम्ही जे आंदोलन केलं त्यावेळेला 10,000 घरं तुटली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सन्माननीय राजसाहेब भाषणात बोलले। त्यानंतरही आम्ही कंटाळलो, किती बोलायचं, किती काय करायचं काय कळत नाहीये। किती विषय आहेत, पाण्याचा विषय, रस्त्याचा विषय, खड्ड्याचा विषय। वसई महानगरपालिका हा विषयांची महानगरपालिका आहे, अडचणीची महानगरपालिका आहे। उद्या आज ही इमारत पडली, त्यातून तुम्ही बोध घेत नाहीयेत आणि आणखी इमारती बांधताय। तुम्ही हायवेला गेलात तर एवढी अनधिकृत बांधकामं चालू आहेत। आज मूळ नाळे बुजवले आणि त्याच्यावर हॉटेल बांधताय, गोडाऊन्स बांधताय, तर हे काय बरोबर नाही आहे। याच्या बाबतीत एक कमिटी नेमली गेली पाहिजे आणि त्या कमिटीकडनं या सगळ्या बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे। मूळ नाळे जे आहेत ते मोकळे केले पाहिजेत, नाहीतर काही होणार नाही। वसई विरार एक दिवस पूर्ण वसई विरार पाण्यात असेल आणि आपण बघत राहू। जाधव साहेब, 2020ला कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती आणि तुमच्या भूमिकेमुळे करोडो रुपयाची बिलं माफ झाली। जे डॉक्टर दानव बनले होते त्यांना अद्दल घडली। तो आक्रमक अविनाश जाधव आज आपल्या वसई विरारला पाहिजे, तो कधी पाहायला मिळेल? मला तुम्ही आजच पाहाल, कारण ही जी घटना आहे ही अतिशय दुर्दैव। आज आमचा उपशाखाध्यक्षाची मुलगी 1 वर्षाची वारली, बायको वारली, तो स्वतः गेला आम्हाला सोडून। त्याच्यानंतर आम्ही काही डोळे बंद करून बसणार नाही, आम्ही आमचं तोंड खोलणार। जर आज मदतीचा हात आहे अशा विषयात पटकन बोलणं आणि वातावरण खराब करणं चांगलं नाही, पण 2 दिवसाने तुम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्ताला धडा शिकवताना आम्ही दिसू। धन्यवाद। ही वादळापूर्वीची शांतता आहे असं अविनाश जाधव आता म्हणालेले आहेत। 2 दिवसांनी मनसे काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरेल। कुठे ना कुठे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्यामुळे ही घटना झालेली आहे, कारण त्यांनी वेळीच ज्यावेळेला दिनेश आहिरेने त्यांना सूचना दिल्या होत्या त्यावेळेला त्यांनी जर कारवाई केली असती तर आज 17 लोकांचे बळी गेले नसते। आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।